हडपसरचं आणि आदरणीय पवारसाहेबांचं खूप वेगळं नातं राहिलेलं आहे. ज्या मागच्या साधारण 40 वर्षाच्या राजकीय एकूणच घडामोडीमध्ये खास करून पुणे शहराच्या आणि विशेषतः हडपसरच्या पवारसाहेब ज्या वेळेस लोकसभेच्या, विधानसभेच्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हडपसरमध्ये आलेत आणि त्यांनी हडपसर मतदारसंघातल्या नागरिक बंधू-भगिनींशी एकदा संवाद साधला की त्या ठिकाणी ठामपणाने हडपसरमधून त्या सगळ्या सीट्स हे निवडून आले. त्याच्यामुळं पवारसाहेबांचं येणं हे माझ्यासाठी निश्चित आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी भाग्यकारक आहे असं मला वाटतं. कारण की पवारसाहेबांच्यावर विशेष प्रेम हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांचा आहे. पवारसाहेबांचा शब्द हा अंतिम त्या ठिकाणी मानला जातो आणि ह्या सगळ्या एकूणच म्हणजे घडामोडीत उद्या पवारसाहेब येतात याचा मला निश्चित आनंद आहे. मला खात्री आहे की उद्या पवारसाहेब ज्या पद्धतीने हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांशी संवाद साधतील तो संवाद प्रशांत जगतापला विधानसभेमध्ये नक्की घेऊन जाईल. त्यामुळं उद्या पवारसाहेबांचं येणं हे माझ्यासाठी ऊर्जादायक आणि उत्साहदायक नक्की आहे. काय केली आपण? उद्या सायंकाळी 7 वाजता आदरणीय पवारसाहेब माळवाडी रस्त्याला हडपसर या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे हडपसरवरून मेन रोडवरून म्हणजे माळवाडीला जो रस्ता तो त्याच रस्त्याच्या कॉर्नरला ती सभा आहे आणि अर्थात मागच्या साधारणतः 2 लोकसभा 1 विधानसभेला तिथंच नाही का सभा झाली. त्याच्यामुळं लकी ठिकाणी ती सभा होती आणि निश्चित पवारसाहेबांचं येणं हे माझ्यासाठी लकी आहे.